महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। माजी महापौरांना राजभवनात प्रवेश दिलेला नाहीये। किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारण्यात आलाय। केवळ रोहिणी खडसे यांनाच भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आज राज्यपालांची भेट घेण्यासाठी या महाविकास आघाडीच्या नेत्या ज्या महिला आहेत त्या तिथे पोहोचलेल्या होत्या। मात्र यावेळी माजी महापौरांना आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। केवळ रोहिणी खडसे यांनाच भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे। तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिलेली होती आणि त्यानुसार त्या पोहोचलेल्या होत्या। मात्र त्यांना राजभवनामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता। केवळ रोहिणी खडसे यांनाच राजभवनामध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता या महिला नेत्या काय नेमक्या प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। सध्या राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर येत होत्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या होत्या। वेळेवर कळवलं तरी आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे आल्यावर कळतंय की आता फक्त एकच मी एकटी जाऊ शकेल। पण ठीक आहे, आम्हाला असं वाटतं कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, पण आम्हाला तरी आमचा जे म्हणणं आहे ते राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते मी जाऊन पोहोचवणार। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या नेत्या या राजभवनात गेलेल्या होत्या, पण केवळ रोहिणी खडसेंनाच प्रवेश दिलाय। सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकरांना प्रवेश नाकारलेला आहे। या दोघींची काय महत्त्वाची भूमिका आहे आणि प्रवेश नाकारण्यामागचं काही महत्त्वाचं कारण देण्यात आलंय का? श्वेता, खरं तर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवनावरती दाखल झालं। सुरुवातीला रोहिणी खडसे यांना आतमध्ये प्रवेश दिला गेला, परंतु जेव्हा किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे या राजभवनावरती आल्या तेव्हा त्यांना आपलं नाव आतमध्ये देण्यात आलेलं नाही असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी एक काहीसा गडबड आपल्याला तयार झाल्याचं पाहायला मिळालं। काहीशी गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। अजून देखील महिला नेत्या ज्या आहेत महाविकास आघाडीच्या त्या एक एक करून पोहोचत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर राज्यातलं महिला अत्याचाराचं प्रमाण असेल किंवा घटना असतील यामध्ये सातत्यानं जी वाढ होते त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं या ठिकाणी राज्यपालांना भेटून निवेदन दिलं जाणार या संदर्भात न्याय देण्यात यावा, परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती केली जाते। यामुळे एकंदरच या सगळ्या संदर्भात विद्या चव्हाण या ठिकाणी आलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आणि आता त्यांना देखील प्रवेश दिला जातोय का हे देखील पाहावं लागणार आहे। कारण जेव्हा किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये, तेव्हा त्यांचं नाव कुठेतरी आतमध्ये देण्यात आलेलं नव्हतं। या कारणास्तव त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता। परंतु विद्या चव्हाण यांची गाडी जी आता आतमध्ये राजभवनामध्ये दाखल झालेली आहे, या शिष्टमंडळाला नेमकं राज्यपाल नेमकं काय म्हणतात, त्यांची भेट होते का आणि या भेटीतून नेमकं काय मागण्या पुढे येत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की कुठेतरी विद्या चव्हाण यांचं देखील नाव यादीमध्ये आहे की नाही याबद्दल साशंकता आहे, कारण त्यांना फक्त गेटमधून आतमध्ये प्रवेश देण्यात आलाय। अजूनही त्यांची गाडी गेटच्या तिथेच आहे, आतमध्ये त्यांना अजून पूर्णतः प्रवेश देण्यात आलेला नाही। त्यामुळे जे शिष्टमंडळ आतमध्ये गेले ज्यामध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे, आता विद्या चव्हाण देखील आतमध्ये गेल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। या सगळ्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आता आतमध्ये गेले आणि या शिष्टमंडळाच्या एकंदर राज्यपालांसोबतच्या चर्चेनंतर नेमकं काय घडतंय आणि राज्यातल्या महिला सुरक्षेच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, त्यावरती राज्यपाल सरकारला काही महत्त्वाचे निर्देश किंवा सूचना, आदेश देतात का हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा राजभवनात जायचं असतं तेव्हा एक प्रक्रिया असते, ती पूर्ण करणं गरजेचं असतं। तर ही प्रक्रिया या महिला नेत्यांनी पूर्ण केलेली होती का? आणि जर प्रक्रिया पूर्ण केली होती तर मग या बाकीच्या ज्या नेत्या आहेत त्यांची नावं त्यामध्ये का नाही आहेत? सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये नावं देण्यामध्ये काहीसं कन्फ्युजन निर्माण झाल्याचं सध्या तरी आपल्याला कळतंय।
पहिल्यांदा रोहिणी खडसे यांचंच नाव पुढे घेण्यात आलं होतं. त्यानंतर ही जी काही नावं होती सुषमा अंधारे असतील किंवा किशोरी पेडणेकर असतील किंवा मग आता विद्या चव्हाण असतील यांची नावं काही मिनिटांनंतर आतमध्ये गेली. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ हा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु आता जे पूर्ण शिष्टमंडळ आहे ते आतमध्ये दाखल झाले आणि काही वेळा त्यांची राज्यपालांसोबत भेट देखील होईल आणि एकंदर त्यांचा जो काही महिला सुरक्षेच्या संदर्भातला विषय आहे त्याबद्दल राज्यपालांची त्यांच्यासोबत चर्चा देखील होणार असल्याचं कळतं. श्वेता. अगदी ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर सध्या बाहेर आहेत, त्यांना अजून आत प्रवेश देण्यात आलेला नाहीये. विद्या चव्हाण या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पण सध्या जर त्यांना आत प्रवेश दिला गेला नाही तर त्यांच्यासमोर काय आणखी पर्याय आहे? श्वेता, जसं मी आत्ता सांगितलं की काही मिनिटांपूर्वी सुषमा अंधारे असतील किंवा किशोरी पेडणेकर असतील आणि विद्या चव्हाण असतील या तीनही नेत्या राजभवनाच्या आतमध्ये परिसरात दाखल झालेल्या आहेत आणि काही मिनिटांमध्ये त्यांची भेट होईल. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये त्यांना एंट्री देण्यावरून काहीसा संशयाचं किंवा गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. जसं मी पूर्वी सांगितलं की त्यांची नावं देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. परंतु आता सगळं जे शिष्टमंडळ आहे ते जवळपास शिष्टमंडळातील सगळे सदस्य, सगळ्या महिला नेत्या आतमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांची भेट देखील काही वेळामध्ये राज्यपालांसोबत होईल. श्वेता. अगदी, तर आपण ओम देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी खडसे या आत गेलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात या तिन्ही बाकीच्या उर्वरित ज्या महिला नेत्या आहेत त्यांची सुद्धा राज्यपालांशी भेट होणार आहे आणि त्यामुळे या भेटी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, या महिला नेत्या कोणते महत्त्वाचे मुद्दे राज्यपालांकडे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी. तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो. राजभवना बाहेरची ही दृश्य आहेत. सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर या आता राजभवनामध्ये आत दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर विद्या चव्हाण सुद्धा पोहोचलेले आहेत. सुरुवातीच्या काही काळ थोडासा गोंधळ निर्माण झालेला होता, मात्र आता या तिन्ही नेत्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. थोड्याच वेळात त्यांची राज्यपालांची भेट होईल अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे आता या भेटी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्या संदर्भात काय महत्त्वाचे मुद्दे या महिला नेत्यांकडून मांडले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. महिला नेत्या या राजभवनामध्ये जेव्हा दाखल झाल्या मला वाटतं त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा योग्य तो निर्णय जो आहे किंवा त्या संदर्भामधल्या योग्य त्या सूचना ज्या आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावर तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे महिला नेत्या महाविकास आघाडीच्या राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनामध्ये गेलेल्या आहेत, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाची बैठक सुद्धा सुरू आहे. या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे सदस्य सुद्धा उपस्थित आहेत. नीलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलावलेली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय. महिला नेत्यांना राजभवनात सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आलेला होता. थोडासा गोंधळ यावेळी निर्माण झालेला होता, मात्र त्यानंतर सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर आणि विद्या चव्हाण यांना राजभवनात प्रवेश देण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात त्यांची राज्यपालांची भेट सुद्धा होणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे या भेटी दरम्यान नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे राज्यपालांकडे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल.